मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि आता राजकीय रणांगण झाले. बीएमसी निवडणूक म्हणजे फक्त महापालिका नाही, तर मुंबई कोणाच्या विचारधारेने चालणार याचा फैसला आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एकच प्रश्न चर्चेत आहे, मराठी फॅक्टर. भाजपाचा खेळ बिघडवणार का? मित्र हो, बीएमसीची जे महत्व आहे ते समजून घ्यायचं आपल्याला. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका. हजारो कोटींचं बजेट, मुंबईच्या विकासाचा रिमोट कंट्रोल आणि महाराष्ट्राच्या सत्तेची खऱ्या अर्थानं नाडी आहे. महत्वाचं म्हणजे 1980 पासून आजपर्यंत भाजपाचा मुंबईत स्वतःचा एकही महापौर मेयर झालेला नाही. यामुळे यंदाची बीएमसी निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. मित्रांनो, मी किशोर पवार आज आपल्याशी चर्चा करणार आहे मराठी फॅक्टर. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, कालच ठाकरे बंधूंची युती झाली आहे आणि ही गेम चेंजर असू शकते बरं का. सुमारे 2 दशकानंतर उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या हालचालींनी मुंबईचं राजकारण हादरलेलं आहे. दोघांची ताकद वेगवेगळी, पण मुद्दा मात्र एकच. कोणते मुद्दे आहेत? मराठी अस्मिता, भूमिपुत्राचा हक्क आणि मुंबई महाराष्ट्राचीच. राज ठाकरे त्यांच्या भाषणांमध्ये आक्रमक भाषण करत असतात, उद्धव ठाकरे भावनिक अपील करतात. जर हे दोन्ही प्रवाह एकत्र आले तर मराठी मतांचं एकत्रीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरे यांनी थेट आरोप केला आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा कट सुरू आहे. महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर हलवले गेले. बीएमसीवर ताबा मिळवणं हाच भाजपाचा खरा डाव आहे, असे वेगवेगळे प्रकारचे आरोप या ठिकाणी केलेले आहेत. तर शिवसेना नेते म्हणतात, मुंबई दिल्लीच्या हातात जाणार आहे. हा संघर्ष फक्त निवडणुकीचा नाही तर अस्मितेचा आहे. आता यावर भाजपाचे उत्तर काय ते समजून घेऊ आपण. भाजपाचं उत्तर आहे विकासाचा एजेंडा. भाजपा मात्र भावनांच्या राजकारणाला नकार देते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, 2014 नंतर मुंबईत विकासाचा वेग वाढला आहे, ते मुंबईकर नक्कीच ओळखते. भाजपाचे मुद्दे कोणकोणते समजून घ्या. कोस्टल रोड, मुंबई मेट्रो, मोठे पायाभूत प्रकल्प, केंद्र आणि राज्य यांचा समन्वय. भाजपाचा हाच विश्वास अशा पद्धतीने आपल्याला दिसतोय. ते म्हणतात विकास दिसतो, भावना केवळ बोलल्या जातात, व्यक्त केल्या जातात, त्या मात्र दिसत नाही. मित्रांनो, मराठी फॅक्टर भाजपाचा खेळ बिघडवणार का? ठाकरे बंधू एकत्र येऊन बीएमसी निवडणूक निर्णायक ठरवण्यावरती घेऊन गेलेले आहेत. मित्रांनो, मतदाराचं गणित समजून घेऊया. मुंबईतील मतदार रचना पाहिली तर मराठी भाषिक सुमारे 25 ते 26% आहेत. उत्तर भारतीय व गुजराती जर एकत्र केले तर 30 ते 35% आहेत. मुस्लिम मतदार किती आहेत? 10 ते 11% आहेत. आणि भाजपाची ताकद बिगर मराठी मतदार, ठाकरे बंधूंची ताकद आहे मराठी एकी. म्हणूनच ही निवडणूक भावना विरुद्ध विकास अशी थेट रेषेत उभी राहिलेली आहे. मित्रहो, जर ठाकरे बंधूंची युती जमिनीवर प्रभावी ठरली तर भाजपाची वाट सोपी नसेल बरं का. पण विकासाचं काम आणि मतांमध्ये रूपांतर जर झालं तर इतिहास नक्कीच या ठिकाणी घडू शकतो. बीएमसी निवडणूक म्हणजे सत्ता नाही, ती आहे मुंबईची दिशा ठरवणारी लढाई. मित्रांनो, बीएमसी निवडणूक म्हणजे सत्ता नाही, ती आहे मुंबईची दिशा ठरवणारी लढाई. मराठी अस्मिता भारी पडणार की विकासाचा अजेंडा जिंकणार? उत्तर लवकरच आपल्याला मिळणार आहे. मुंबईचा मतदार देणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मराठी अस्मिता जिंकणार की विकासाचा अजेंडा भारी पडणार आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचं मतच मुंबईचं भविष्य ठरवणार आहे. असा सखोल आणि वस्तुनिष्ठ राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मराठी मित्रांपर्यंत शेअर करा. मुंबईचा आवाज तुमच्या आवाजातून नक्कीच बाहेर पडणार आहे. इथेच थांबतो, पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.